मॉर्निंग फ्रेंड, कसे आहात? वेलकम टू अवर चॅनल. तर आज आहे संडे आणि आपण आज जाणार आहे पुणे येथील हर्षी टेम्पल. पुणे इथनं ते जवळपास 40 किलोमीटर आहे पुनावडे एरियामधनं. तर आपण आज तिथे जाऊ आणि व्हिजिट करू प्लेसला. तर चला आपण आधी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ आणि दिवसाची सुरुवात करू. हर्षीला जाण्यासाठी आपल्याला हिंजेवाडीमधून पिरंगुट रोडने घोटावडेकडे जावं लागेल. मी डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन टाकलेले आहे. तुम्ही गुगल मॅपमध्ये ती लिंक टाकून इझिली हर्षीला जाऊ शकता. हर्षीचे मंदिर एका छोट्याशा डोंगरावर उभारलेले आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेले स्वागत कमानीवर विविध धर्माचे चिन्ह कोरलेले दिसेल. तेथून पुढे डाव्या हातावर डोंगरावर जाण्यासाठी डांबरी रोड थेट मंदिरापर्यंत आहे. एंट्री होताच तुम्हाला संत दर्शनचा एरिया बघायला मिळेल. इथून थोड्याच अंतरावर पार्किंग एरिया आहे. तेथे आपण व्हेकल पार्क करू शकतो. हॅलो फ्रेंड, आता आपण पोहोचले हर्षीच्या पार्किंगमध्ये. तर पार्किंग एरिया खूप मोठा आहे आणि फ्री पार्किंग आहे. तर आपण येथे पार्क करू शकतो आपले व्हेकल. हाय फ्रेंड्स, तर आता आपण पोहोचलेलो आहे हर्षीला आणि आता इथून आपण संत दर्शन करणार आहे. त्यानंतर आपण ॲडव्हेंचर पार्कमध्ये जाऊया. चला, तर आपण आता आलेलो आहे संत दर्शन करण्याकरिता. आणि इथे तिकीट आहे 100 रुपये तिकीट 3 वर्ष पुढील ते 10 वर्ष आणि 200 रुपये तिकीट 10 वर्ष पुढील सर्वांसाठी. तिकीट काढलेली आहे आता आपण. चला तर मग आपण जाऊया. हा आहे संत दर्शनचा मेन एंट्रन्स आणि संत दर्शन हे गणेश कुंभार आर्ट यांनी बनवलेलं आहे. एंट्री होताच इथे जास्वंदाची अशी छान फुले ठेवलेली होती आणि समोर नॅचरल कलर सुद्धा ठेवलेले होते. तर इथे छान असं भुयार केलं आहे आणि तुम्ही बघू शकता गणपती. खूप मोठ्या अशा मूर्ती आहे इथे. हे आता आम्ही आलो आहे भुईगरमध्ये. भुईगरमध्ये खूप गारगार वाटतंय. जा पुढे. ओम भूर्भुवः तर इथे आहे महानंदी आणि इथे खूप भव्य अशी शंकर आणि पार्वतीची मूर्ती आहे. खूप सुंदर आहे. श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना कावळमध्ये बसून नेण्याचे देखावा आपल्याला बघायला मिळते. संत रविदास काम सुरू असताना आपल्या आईवडिलांची सेवा करीत आहेत असे दृश्य आपल्याला बघायला मिळतं. तर पुढे भक्त पुंडलिक आईवडिलांची सेवा करीत असतात. विठ्ठलांना विटेवर उभे राहण्याकरिता वीट देण्याचा प्रसंग. तर पुढे विठ्ठलासमोर नामदेवांचा बाळहट्ट बघायला मिळत आहे. संत जनाबाईंना दळण दळण्याकरिता विठ्ठल आले होते त्याची इथे हे प्रतिकृती केलेली आहे. तर पुढे संत मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना छाती उघडा ज्ञानेश्वरा या प्रसंगाचा देखावा येथे बघायला मिळेल. खूप छान आणि असं एकदम रिअल असल्यासारखं वाटतंय. तर पुढे चांगदेवाचे गर्भहरण ही स्टोरी आपल्या सर्वांना माहिती आहे. तर त्या प्रसंगाचा देखावा इथे प्रत्यक्षात हुबेहूब असा साकारलेला आहे. इथे निर्जीव भिंत चालून आली होती, तो पण देखावा इथे बघायला मिळेल.
तर पुढे रेड्याला पाणी पाजतानाचा प्रसंग दर्शविला आहे. भक्त गोरा कुंभारला मदत करताना विठ्ठल स्वतः आले होते. त्या प्रसंगाचा देखावा इथे साकारलेला आहे. पुढे भक्त सावतामाळी यांचा देखावा पाहायला मिळेल. पुढे छत्रपती शिवाजी महाराज व तुकाराम महाराजची भेट यांचा देखावा येथे पाहायला मिळेल. पुढे विठ्ठल चरणी आपल्या आत्म्याचं समर्थन करताना संत सखू यांचा देखावा पाहायला मिळेल. खूप छान असा देखावा इथे केलेला आहे. पुढे आपल्याला संत गजानन महाराज यांची प्रतिकृती पाहायला भेटेल. श्री स्वामी समर्थ वारूळमधून प्रकट झाल्याचा देखावा पाहायला मिळेल. पुढे शिर्डीचे साईबाबा यांच्या चमत्कारांचा प्रसंग येथे दर्शवला आहे. संत दर्शन आमचं झालेलं आहे आणि मूर्तीची खूप छान कलाकृती इथे उभारण्यात आलेली आहे आणि ती बघून सगळ्या संतांचं स्मरण झालेलं आहे. तर तुम्ही इथे नक्की विजिट करा, खूप छान तुम्हाला वाटेल. चला तर आपण नवीन ॲडव्हेंचर आता आमचे संत दर्शन इथे संपूर्ण बघून कंप्लीट झालेले आहे. तर इथे संतांना बघून यांच्या कलाकृती खूप छान असे उभारलेल्या आहेत. तर संतांच्या कलाकृती बघून इथे संतांचं स्मरण होते. तर तुम्ही इथे येऊन नक्की विजिट करा, तुम्हाला खूप छान वाटेल. सुपरमॅन. तर फ्रेंड, आता आम्ही करणार आहे नाश्ता. तर इथे मोठे हॉटेल नाही आहे, छोटे स्नॅक्स सेंटर आहे. तेथे तुम्ही कांदी भाजी, वडापाव वगैरे स्नॅक्स नाश्ता करू शकता. तर फ्रेंड, आता आपण आलो आहे साईराम महाराज यांच्या दर्शनासाठी. इथे छान असं खूप मोठं टेम्पल आहे, माझ्या मागे तुम्ही बघू शकता.
आणि आजूबाजूला गार्डन एरिया पण आहे. तर खूप सारी फॅमिली इथे डब्बा पार्टी करायला पण येतात आणि लहान मुलांची खेळणी पण इथे आहे. तर चला आपण दर्शन करू. याच्या खाली उभे राहिल्याने पूर्ण स्ट्रेस रिलीज होतो. तर बघू आता कोण ट्राय करते. हा निखिल. पूर्ण निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघते. हा नेक्स्ट कोण करते. हिने हात कानाला हात. काही नाही वाटत. तर फ्रेंड आता आपण आलोय ॲडव्हेंचरस पार्क येथे. येथे खूप सारे गेम्स ॲक्टिव्हिटी आहे आणि चला आपण ते एक्सप्लोर करू आता. तर या राईड आहे इथे. तर आधी तुम्हाला इथे तिकीट घ्यावं लागेल. तर आता तिकीट घेतलेलं आहे आम्ही. तर आता आम्ही चाललोय 1 बाय 1 राईड करण्यासाठी. तर पहिली राईड आपण करणार आहे बुल राईड. तर कोण जाणार आहे बुल राईड करायला. अरे बापरे. तर त्याला कल्याणीने नंबर लावलाय पहिला. तर आम्ही आलोय आता बुल राईडसाठी. दोन्ही हाताने पकड फिट. नाही काही नाही वॉच. तू फोटो काढा. हा तर आता पक्क पकडला आहे. आज तर स्टार्ट. अरे बापरे. तर आता आलोय आम्ही सेकंड राईड करण्यासाठी. सायकलिंग. स्काय सायकलिंग. तर सेकंड राईड कोण करणार आहे. ब्रेक नाही मारायचं. तर हा आहे हडशीचा पूर्ण व्ह्यू. तर इथे तुम्हाला पूर्ण एरिया कव्हर होऊन जाईल इथनं. तर हे टेम्पल आपण बघितलंय आता. त्यानंतर इथे आहे ॲडव्हेंचरस पार्क पूर्ण. आणि पुढे इथे संत दर्शनचा एरिया आहे. आणि या साईडला पूर्ण ॲडव्हेंचरस पार्क आणि ऑल स्पोर्ट्स आहे. तर हा रोपवेचा एरिया आहे. खाली वॉटर पण आहे पूर्ण. आणि या साईडला आहे सायकल राईड. तर सायकल राईड आता करण्यासाठी आलोय आम्ही. तर चला आता पहिला रायडर आमचा रेडी होतोय. सगळे सेफ्टी गार्ड आहे इथे. तर काही प्रॉब्लेम नाही आहे. बट आता बघू आता कशी राईड होते. तर रायडर आमचे रेडी झाले आहे. हळूहळू ब्रेक सोड. कल्याणी ब्रेक सोड. कल्याणी ब्रेक सोड. चला रायडर आलेले आहे.
पण नंतर छान वाटते. हे भारी एक्सपिरियन्स. हो. या अरे एकदम खतरो के खिलाडी झाला सगळं. खतरो के खिलाडी. बापरे, थ्रिलिंग एक्सपिरियन्स. ओके, तर चला नेक्स्ट राईड आहे. काय राईडचं नाव काय? क्लाइम्बिंग. तर कोण आहे इकडे प्लेयर आमचं? अरे इकडे दाखव बाबा, कोण आहे क्लाइम्बिंग वाला? ओय, तर आता क्लाइम्बिंगचं स्टार्ट करणार आहे. सेफ्टी हेल्मेट रेडी आहे. हाँ इकडे इकडे ये. हाँ चलो रेडी रेडी रेडी. हाँ चलो. ये तो जल्दी हाईट खूपच जास्त आहे क्लाइम्बिंगची. तर अर्ध्यापर्यंत पोहोचलाय आता प्लेयर. तर चला आता आम्ही करणार आहे सायकल रायडिंग, स्काय सायकलिंग. तर चला आम्ही रेडी होतो आता. समोर वाजवतो. यस, चला नया एक्सपिरियन्स, नवीन एक्सपिरियन्स काहीतरी. आम्ही गेलो म्हणून चालले. यस यस. बघू बघू. हे राहू दे पिक्चर, राहू दे. आमच्या दादा तर विदाउट सेफ्टी किटच चालले होते. जोशात जोशात. लसू का दादा? आर यू रेडी? टार्गेट ये है टार्गेट. जाना है, रिटर्न आना है. हवा ना पडली नाही पाहिजे. आम्ही आणि फॉरेस्ट पण यायचं आहे. तर आहे बट यू कॅन डू इट. ऑल द बेस्ट. हवा खूप आहे. हवा हवा खूप आहे. हवा हे लावून दे बघा. कुठून पण टाकते, काही नाही होत. समोरून घे ना, समोरून दादा समोरून घे ना. ब्रेक द ब्रेक द करू. ऑल द बेस्ट. ओके 1 2 3 गो. चला आता आम्ही चाललोय नेक्स्ट राईडला, जीप राईड. सगळ्यात उंच आणि डेंजर. तर ते एक्सपिरियन्स करणार आहे मी आणि निखिल. तर चलो आलोय आम्ही आता वर. यापेक्षा पण वर आहे वाटतं अजून. मला फाटणार आहे आमची लई मोठी. एकदम हाईट वर आलोय आपण आता. ओके तर रेडी रेडी नसतात मला रेडी. हाँ बघ. हाँ हाँ
खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. आय एम डुईंग फर्स्ट टाईम. असं खतरो के खिलाडी सारखं वाटतंय. दादा इकडे बघ. वाटलं तुम्हाला प्लेस? छान वाटलंय. हा एका ठिकाणी मस्त. सगळं खूप काही. विदूने पण छान एन्जॉय केला आजचा दिवस. चला तर मग बाय बाय म्हणा सर्वांना. बाय बाय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आमचं राईड्स कंप्लीट केलं आणि छान एक्सपिरियन्स होता. नवीन काहीतरी होतं स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये. तर आता आम्ही इथून निघतोय. छान डे आपण एन्जॉय केला. मस्ट विजिट प्लेस आहे. तुम्ही फॅमिली सोबत पण इथे येऊ शकता आणि लहान मुलांसाठी पण खूप साऱ्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी, स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आणि खेळणे पण आहे. संत दर्शन पण खूप छान आणि बघण्यासारखे आहे. तुम्ही या प्लेसला नक्की एकदा व्हिजिट करा. चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ठिकाणी, काहीतरी नवीन घेऊन. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर चला बाय बाय.